ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या. काँग्रेस पक्षाला एकही जागा या निवडणुकीमध्ये निवडून आणता आली नाही. याची वैयक्तिक जबाबदारी घेत काल विक्रांत चव्हाण जे काँग्रेस पक्षाचे ठाणे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काँग्रेस पक्षाला यशाची अपेक्षा होती, मात्र काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. याची जबाबदारी घेत श्री विक्रांत चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. एकतर महाविकास आघाडीमध्ये सहभाग झाला नाही आणि दुसरीकडे आर्थिकदृष्ट्या काँग्रेस पक्षाचे कॅन्डिडेट्स कमी पडले, यामुळे हा पराभव झाला असावा अशा प्रकारचं चिंतन केलं आहे. भविष्यामध्ये आपण काँग्रेस पक्षाचं काम करत राहू असं देखील विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. परंतु पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माझी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि मी माझ्या पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा प्रांताध्यक्षांकडे आम्ही उद्या सुपूर्द करतोय. अर्थात तो पक्षाचा निर्णय असेल. दुसरी महत्वाची बाब, राजकारणातून सक्रिय राजकारणातून मी निवृत्तीची घोषणा आज करतो. यापुढे राजकारणात मी राहणार नाही. ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर किंवा मी सचिन तेंडुलकरची तुलना करत नाही, जशी निवृत्ती झाली कुठेतरी थांबायचं असतं. शेवटी लोकांनी आज मला नाकारलंय आणि लोकांनी नाकारलंय तर परत लोकांकडे जायची माझी इच्छा नाही, कारण मी मनाचा राजा आहे, मी भिकारी नाही. मी लोकांकडे भीक मागायला गेलो नव्हतो. मी माझ्या कामाची पावती मागायला गेलो होतो आणि त्यामुळे लोकांनी जर मला नाकारलंय, यापुढे परत लोकांकडे जायची माझी स्वतःची मनस्थिती नाही. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.